नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भोरे, संपादक आरोग्य दूत न्यूज। आज जी घटना आपण सांगणार आहोत ती फक्त एक गुन्हा नाही तर समाजाला आणि विशेषतः तरुण पिढीला मोठा ऐत देणारी घटना आहे। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथे घडलेली धक्कादायक घटना आहे। 24 फेब्रुवारीची रात्र एक 25 वर्षाचा तरुण घरातून बाहेर पडतो, कुणालाही काही सांगत नाही आणि त्यानंतर तो पुन्हा कधीच घरी परत येत नाही। तो तरुण होता विजय भीमा राठोड। घरच्यांनी रात्रभर वाट पाहिली, सकाळी झाली, नातेवाईकांकडे चौकशी केली, मित्राकडे विचारलं, पण विजयचा काहीच पत्ता लागत नव्हता। शेवटी कुटुंबियांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आणि विजय बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली। पोलिसांनी तपास सुरू केला, मोबाईल लोकेशन तपासलं, तांत्रिक माहिती गोळा केली आणि तपास हळूहळू एका व्यक्तीकडे जाऊ लागला। तो व्यक्ती होता संजय जाधव। पोलिसांनी चौकशी केली, सुरुवातीला तो टाळाटाळ करत होता, पण चौकशी कडक होत गेली आणि शेवटी त्यांनी सांगितलं ते अत्यंत धक्कादायक होतं। तपासात समोर आलं की संजय जाधव यांची पत्नी सोनाली जाधव आणि विजय राठोड यांच्यात प्रेम संबंध होतं। या संबंधातून काही व्हिडिओ काढले गेले आणि त्यातून वाद वाढत गेलं, धमक्या, राग, संशय आणि तणाव वाढत गेला आणि शेवटी या सर्व गोष्टीचा शेवट हत्या होण्यात झाला। संजय जाधव आणि त्याची पत्नी सोनाली यांनी मिळून विजय राठोड याची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली। पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून पाचोरा न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। मित्रांनो, ही घटना सांगण्यामागे एकच उद्देश आहे। आजकाल सोशल मीडियाच्या काळात मोबाईल, व्हिडिओ, चुकीचे संबंध, ब्लॅकमेल या सगळ्या गोष्टीमुळे तरुणाचे आयुष्य अचानक अंधारात जात आहे। एक चुकीचा निर्णय, एक चुकीचं नातं आणि एका क्षणाचा राग पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो। इथे एक तरुण आपला जीव गमावतो, 2 जणांचं आयुष्य आता तुरुंगात जाणार आहे आणि 2 कुटुंबे कायमची दुःखात बुडाले आहेत। म्हणूनच तरुण मित्रांनो, नात्यामध्ये मर्यादा ठेवणं खूप महत्वाचं आहे। कोणाच्याही गैरफायदा घेणं, कोणालाही ब्लॅकमेल करणं किंवा रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेणं याचा शेवट कधी अत्यंत भयानक होतो। पालकांनाही आपल्या मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्या मित्र परिवाराकडे, त्यांच्या मोबाईल वापराकडे, कारण कधी कधी छोट्या गोष्टी मोठ्या दुर्घटनेत बदलतात। अशा घटना समाजात पुन्हा घडू नयेत, तरुणाचे आयुष्य वाचावेत आणि कुटुंब उद्ध्वस्त होऊ नयेत, हीच अपेक्षा मी नरसिंग भोरे, संपादक आरोग्य दूत न्यूज। धन्यवाद।